तर या क्षणाची मोठी बातमी, नाराजीच्या चर्चेनंतर छगन भुजबळ माझावर एक्सक्लुझिव्ह व्यक्त होताना दिसलेले आहेत। तर माझाशी बोलत असताना त्यांनी आपल्या नाराजीबद्दलचा खुलासा देखील केलेला आहे। स्वतः छगन भुजबळ यावेळेला आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। छगन भुजबळजी, आपण नाराज असल्याच्या अनेक चर्चा होतात, मात्र काय खरं आहे? छगन भुजबळ अजिबात नाराज नाही, पुढे बोला। पण अद्यापपर्यंत नाराज असल्याच्या अनेक चर्चा सुरू होत्या, त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं तथ्य नव्हे। चर्चा करणार त्याला मी काय करू बाबा? तुम्ही लोक चर्चा करतात, तुम्ही लोक चालवतात। आता कोणी चालवलं की मी याला भेटलो त्याला भेटलो, काय साफ खोटं आहे। मी कुणालाही आमच्या विरोधी पक्ष कुठल्याही नेत्याला भेटलेलो नाही। कधी भेटणार? कोण म्हणते 2 दिवसापूर्वी भेटलं, म्हणून मी डायरीच काढली। निश्चितच सत्य आपल्याकडूनच जाणून घ्यायचं आहे। 10 तारखेला षण्मुखानंद हॉलमध्ये कार्यक्रम होता, तुमचे सगळे जे रिपोर्ट तिथे होते। 11 तारखेला मी आमच्या लोकांना सांगत होतो किंवा मला 13 तारखेला जे काही फॉर्म भरायचा शेवटचा दिवस आहे राज्यसभेचा, मला जाण्याची इच्छा आहे, मी त्या लोकांशी बोलत होतो। 12 तारखेला संध्याकाळी अजित पवार यांच्या घरी मीटिंग होती। 13 तारखेला फॉर्म भरायचा आहे, ते सगळं तुम्हाला माहिती आहे। 13 तारखेला मी फॉर्म भरण्यासाठी विधानसभेत होतो। त्याच्यानंतर 14 तारखेला मी पुण्याला होतो। पुण्याच्या तुमच्या जे काही पत्रकार आहेत त्यांना विचारून घ्या, फुलेवाड्याच्या कामासाठी आणि भिडेवाड्याच्या कामासाठी मी पुण्याला होतो। 15 तारखेला आम्ही येवल्यामध्ये होतो, तिथल्या पत्रकारांना विचारून घ्या। 16 तारखेला संध्याकाळी मी मुंबईमध्ये आलो आणि आता आज म्हणजे काल सोमवार आणि आज बेकरी आणि आज मंगळवार। बरोबर आहे, तारखा तुम्ही सांगितल्यात आणि संपूर्ण घटनाक्रम सांगितलात। या संदर्भात अधिक प्रश्न विचारतायत, कोणी काय सांगतात, कोणी काय सांग। बरं, दुसरंही सांगतो, मला कोणाला भेटायचं असेल ना तर मी ओपनली भेटेन, बस। निश्चितच आहे, ते तुम्ही करालच। बरं, एबीपी माझाच्या संपादिका यावेळेला आपल्या सोबत आहेत सरिता कौशिक, त्या आपल्याला प्रश्न विचारतात। सरिताजी। भुजबळजी, खरं तर आपल्या रोखठोक भूमिकेसाठीच आपण प्रसिद्ध आहात आणि आता आपण स्पष्ट केलंय की आपण कोणालाही भेटला नाहीत, मात्र अशा पद्धतीच्या चर्चा या फक्त आपल्याच बाबतीत का येत आहेत? का होतात ते माझं दुर्दैव आहे। आणि जोपर्यंत तुम्हाला नवीन काहीतरी सापडत नाही टीव्हीला दाखवण्यासाठी, तोपर्यंत भुजबळ चालणारच आहे। नवीन काहीतरी मोठी घटना झाली तर आपोआप भुजबळ बंद होऊन जाईल। काय करू, तर काही घटना घडतच नाहीये, तोपर्यंत मला भुजबळ चालवणं भाग आहे, काय? भुजबळ साहेब, मी आपली भावना समजू शकते, मात्र मी आपल्याला एका गोष्टीचा विश्वास देते की एबीपी माझानं मात्र आपण भेटलात, अशी भेट घेतलीत, अशा पद्धतीची कुठलीच बातमी चालवली नाही। आम्ही तुमच्याशी पहिले संपर्क केला आणि खरं तर तुमचं काय म्हणणं आहे हे आम्ही पहिल्यांदा जाणून घेतलं एक जबाबदार चॅनल म्हणून। मात्र सातत्यानं आपण नाराज आहात, अशा पद्धतीच्याच बातम्या का समोर येतात? आपण नाराज आहात का? सरिता ताई, मी नाराज नाही आणि राजकारणामध्ये नाराज होऊन असं चालत नाही। काय राजकारणामध्ये प्रत्येक जण नाराज होतो आणि दुसऱ्या दिवशी कामाला लागतो। माझी खात्री आहे की राहुल गांधी सुद्धा नाराज झाले असणार, कारण त्यांना बहुमत मिळालं नाही, त्यांचं सरकार आलं नाही म्हणून। माझी खात्री आहे मोदी साहेब पण नाराज असतील की काठावरच बहुमत मला का मिळालं। माझी खात्री आहे की पवार साहेब पण नाराज असतील की मी सक्षम असताना सुद्धा प्रधानमंत्री पदापर्यंत का जाऊ शकलो नाही। फडणवीस सुद्धा नाराज असतील की अरे महाराष्ट्रामध्ये माझ्या जागा कमी का झाल्या। अजितदादा पण नाराज असतील की बारामतीची सीट का गेली। ही सगळी मंडळी दुसऱ्या दिवसापासून जोरात कामाला लागली, त्याप्रमाणे छगन भुजबळ कामाला लागलेला आहे। नक्कीच। खरं तर समता परिषदेमध्ये आपल्याला आपण वेगळी भूमिका घ्यावी असं सांगण्यात आलं असं कळतं आणि त्यामुळेच खरं तर अशा बातम्या समोर आल्या असाव्यात। समता परिषदेची मीटिंग अजून व्हायची आहे, ती 5-6 दिवसामध्ये आम्ही घेऊ। काय जे आहे 7-8-10 लोक मला भेटायला होते, 5-10-15 असतील आणि त्याच्यामध्ये या ठिकाणी बीडची सीट का गेली, बारामतीची सीट का गेली, काय तिथे प्रॉब्लेम होते, तिथे अडचणी कुठल्या आल्या, विदर्भामध्ये सीट कमी का झाल्या, त्या सगळ्या त्या गोष्टी आणि त्यांच्याकडून सुद्धा ते म्हणत साहेब
तुम्ही लोकसभेचं पण तुम्ही नाही उभे राहिलात, राज्यसभेचं उभे राहिलात नाही, त्याबद्दल लोक आम्हाला विचारतात. म्हणजे ठीक आहे, राजकारणामध्ये जे आहे त्या अशा गोष्टी येतात, संधी येतात, कधी थांबतात, पुढे संधी येईल. आणि त्यांच्याकडून पूर्ण ती जेवढी माहिती मला घ्यायची होती महाराष्ट्रातील, कारण ही मंडळी जी आहे ती त्या विभागात काम करणारी मंडळी आहेत आणि प्रत्यक्षात जिंकले तर का जिंकले, हरले तर काय जिंकले, याचा सुद्धा मला स्वतः अभ्यास पाहिजे ना. तो अभ्यास सुद्धा माझा झाला आणि समता परिषदेची मीटिंग होणार आहे आणि तिथे असं दुसरं कुठलेही हे करा आणि ते करा असल्या काहीही चर्चा झाल्या नाही. नक्कीच भुजबळ साहेब, आपण खरं तर अशा वेळेला अशा बातम्या फिरत असताना इतर पक्ष सुद्धा आपल्यासारख्या नेत्याला संपर्क करत असतीलच की आपण यावत आणि आत्ताच्या परफॉर्मन्स नंतर अनेक दरवाजे आपल्यासाठी सुद्धा खुले झाले असतील. त्यामुळे विधानसभेपर्यंत आपण आम्हाला दादांच्याच बरोबर दिसणार की कुठं माघारी परतायचा विचार आपल्या मनात आहे, आज जरी नसला, आज जरी हे पाऊल घेतलं नसलं तरी? आता असं आहे ना, दादांबरोबर नाही, मी राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर आहे. धन्यवाद. ठीक आहे, म्हणजे आपण राष्ट्रवादी काँग्रेस बरोबरच राहणार विधानसभेपर्यंत असं समजायचं का? होय. धन्यवाद छगन भुजबळजी, आपण एबीपी माझावर आपली प्रतिक्रिया दिली आणि ज्या काही चर्चा, ज्या काही बातम्या सगळीकडे पसरल्या आहेत त्यावरचं पहिलं स्पष्टीकरण आपण एबीपी माझाला दिलं. खूप खूप धन्यवाद. तर यावेळेला छगन भुजबळ यांनी एबीपी माझाशी बोलताना एक गोष्ट स्पष्ट केली. मी कुणालाही भेटलो नसल्याचं त्यांनी सांगितलंय. नाराजीच्या चर्चेनंतर छगन भुजबळ माझावर एक्सक्लुझिव्ह आपण पाहिले. राजकारणामध्ये असं नाराज होऊन चालत नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी एबीपी माझाशी बोलताना दिलेली आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.